नमस्कार मित्रांनो, आज आपण बघा शेअर मार्केट म्हणजे काय. आता मोस्ट ऑफ लोक इथे पैसे कमवायचं ठरवतात, पण सकाळी झोपेत उठून बघतात तर त्यांचं अकाउंट 50% खाली झालेलं. त्यामागे रिझल्ट काय की त्यांना मार्केटमध्ये नॉलेज नसतं. त्यांच्या तोंडून शब्द काय येतो, अरे देवा ते झालं तरी कसं. पण या सगळ्या मागे त्यांना बेसिक टू ऍडव्हान्स या गोष्टीचं नॉलेज नसतं. त्यासाठी मित्रांनो आपण A to Z सगळ्या गोष्टी डिटेल मार्केटमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स स्टेप बाय स्टेप सिरीज वाईज बघणार आहोत. हा आपला पार्ट 1 आहे. याच्यामध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. माझं नाव शिरीष नवाई, सर्वांचं मी शिवकुंज ट्रेडिंग इन्स्टिट्यूट मध्ये स्वागत करतो. शेअर मार्केट म्हणजे काय की शेअर मार्केट अशी जागा ज्या ठिकाणी आपण एखादा शेअर इन्व्हेस्टमेंट करतो. जसं की आपलं नॉर्मल मार्केट असतं आणि या मार्केट आणि नॉर्मल मार्केटमध्ये काही फरक नाही. बटाटा टोमॅटो आपण खरेदी करतो ना, तसंच आपण कंपनी या ठिकाणी खरेदी करत असतो, पण या कंपनीवरती आपल्याला रिटर्न मिळत असतो. आता आपण शेअर मार्केट म्हणजे काय याला सुरुवात करूया. आता शेअर मार्केट म्हणजे काय, याच्यामध्ये पहिला पार्ट असतो आयपीओ. आयपीओ म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा कंपनी शेअर मार्केटची पायरी बघते. जसं की एखाद्या कंपनीला फंडची गरज आहे तर ती काय करते, आपला आयपीओ लॉन्च करते. म्हणजे लोकांकडून पैसा जमा करण्यासाठी एक स्कीम असते, त्यामध्ये आपण फंड इन्व्हेस्ट करतो. तेव्हा ती शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड नसते, तेव्हा ती प्रायमरी मार्केटमध्ये असते. शेअर मार्केट म्हणजे काही सेकंडरी मार्केटमध्ये येतं, ते आपण पुढे बघूया. जसं की मला एखादा वडापावचं दुकान टाकायचंय, तर मी काय केलं, तुमच्याकडून मी पैसे घेतले. मी सांगितलं मला तुम्ही सर्वांनी 10,000 मिळून द्या, जे काही प्रॉफिट येईल ते आपण सर्वांनी समान वाटून घेऊ. हे काय झालं, मी माझ्या कंपनीचा शेअर तुम्हाला दिला. सेम आपण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये सुद्धा करतो. ज्यावेळी आपण प्रायमरी मार्केटमध्ये काय करतो की शेअर खरेदी करतो. प्रायमरी मार्केट मी कंपनीने शेअर खरेदी केले, पण मला विकायचे, तर या कंडिशनला मी काय करेन, सपोज आता तुम्ही माझ्याकडून मला वडापावचं दुकान टाकायचं आहे, तर मी तुम्हाला काय केलं की माझे मी शेअर दिले, तू मला 10,000 दिलेस ना, तर मी तुला काही भाग देणार आहे. सपोज तुमचा मित्र तुम्हाला बोलतोय की याचे वडापावचे 12 रुपये आहेत ना, मी तुला हे तू 10 रुपये दिलेस, मी तुला 12 रुपये देतो, याचे शेअर्स मला दे. तो काय बोलला की मला दे, तर तुम्ही ते शेअर्स त्याला 12 रुपयाला दिला, बरोबर. हे झालं सेकंडरी मार्केटमध्ये. म्हणजे आपण प्रायमरी मार्केटमध्ये 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये जो काही कंपनीचा रेट असेल त्या हिशोबाने आपण खरेदी करतो. आणि सेकंडरी मार्केटमध्ये जसं लोकांची डिमांड असेल, म्हणजे जसं की सपोज एबीसी ला ते 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयाला पाहिजे, तर आपण ते त्या ठिकाणी सेल करतो आपल्या प्रॉफिटमध्ये. त्याला म्हणतात प्रायमरी मार्केटमधून सेकंडरी मार्केटमध्ये. सेकंडरी मार्केटमध्ये आपण बघतो ना, कॅटल वगैरे वर्क होतं ना, त्यामध्ये. आता आपण समजून घेऊया बुल मार्केट आणि बिअर मार्केट. आता बुल मार्केट म्हणजे काय की मार्केट अप ट्रेंडला जातं, बैल कसा धावतो त्याच पद्धतीने मार्केट पळत सुटतं. बिअर मार्केट म्हणजे काय की मार्केट डाऊन पडतं. ज्यावेळी मार्केट पळत सुटतं ना, सगळे लोक हसतात, वा चांगलं झालं. पण मार्केट जेव्हा डाऊन जातं तेव्हा लोकांचं रिएक्शन कसं असतं, आता करणार काय, बरोबर ना, रडत बसतात. मग त्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बघूया आपण शेअर मार्केट नक्की काम कसं करतं ते समजलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आता भाज्या फळांचे पण भाव वाढतात, बरोबर ना, मार्केटचे पण शेअर्सच्या कंपनीचे भाव वाढतात. त्या ठिकाणी काम करतात डिमांड आणि सप्लाय. जर एखाद्या गोष्टीची सपोज की मी ऍपल घेतो, ऍपलचा मित्रांनो भाव वाढला तर त्या ठिकाणी त्याची डिमांड सुद्धा वाढणार आहे. म्हणजे सपोज एखाद्या गोष्टीचा समजा की 5 जण आहे, 5 जणांमध्ये एकच सफरचंद आहे, एक सफरचंद आणि 5 जणांमध्ये पाहिजे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे की त्या वस्तूची डिमांड वाढली, बरोबर. म्हणजे सपोज एक मध्ये मला 2 रुपयाला पाहिजे, एक मध्ये मला मी 3 रुपये देतो, एक मध्ये 4 रुपये देतो, एक मध्ये 5 रुपये देतो. म्हणजे त्या ऍक्च्युअल वस्तूची प्राइस किती होती, 2 रुपये, पण डिमांड वाढल्यामुळे काय झालं, कितीपर्यंत गेली, 5 रुपयापर्यंत. म्हणजे असं असतं कंडिशन वाईज. जसं मार्केटमध्ये एखाद्या वस्तू, एखादी कंपनी प्रॉफिटेबल होणार आहे ना, तसं त्याचं प्राइस काय होणार आहे, ऑटोमॅटिक डिमांडमुळे वाढणार आहे. आता सप्लाय जर कमी झाला किंवा डिमांड वाढली, आता या ठिकाणी जर आपण बघत एखाद्या प्रोडक्टचा किंवा ऍपलचा सप्लाय वाढला आणि डिमांड कमी झाली, आता या ठिकाणी 50 सफरचंद आले, 5 जण आहेत, बरोबर, प्रत्येकाला 5-5 पाहिजेत, पण त्या ठिकाणी 50 मला संपवायचे, तर मी त्या ठिकाणी काय करणार, प्राइस कमी करणार. ज्यावेळी डिमांड वाढते, बरोबर, आणि क्वांटिटी कमी होते, त्यावेळी ऑटोमॅटेड त्याची प्राइस वाढणार आहे. आणि ज्यावेळी डिमांड कमी होते, सप्लाय वाढतो, ऑटोमॅटेड त्या कंपनीचे शेअर्स काय होणार आहे, खाली पडणार आहे. या गोष्टी मित्रांनो जर तुम्ही समजून घेतला ते इझिली मार्केटमधून तुम्ही चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकता. आता एखाद्या कंपनीचे भाव का बदलतात, भाव म्हणजे काय की त्याच्या किमती का बदलतात, की सपोज एखाद्या कंपनीचा जर अॅन्युअल रिपोर्ट म्हणतात, तिमाही रिपोर्ट जर चांगला आला, म्हणजे प्रॉफिटेबल आला,
तर त्याच्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, किमतीमध्ये ऑटोमेटेड वाढ होणार आहे. कारण त्या कंपनी काय करते, पॉझिटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड वगैरे शेअर स्प्लिट वगैरे होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्या कंडिशनला इन्व्हेस्टर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि त्या प्राइस मध्ये काय होतं, ऑटोमेटेड डिमांड आणि सप्लायमुळे या गोष्टी मॅनेज झाल्यामुळे त्या ठिकाणी ऑटोमेटेड त्याच्या किमती वाढत येतात. आता जर तुम्हाला सुरुवात करायची, तुम्ही सुरुवात कशी करायची बघितलं तर डिजिटल बँक शेअर मार्केटची काय असतं माहितीये, डीमॅट अकाउंट. तर डीमॅट अकाउंट काय, पूर्वी कागदावरती असायची ती, कागद कुठे आपण चुरगळून फेकून दिला चुकून, बरोबर ना. तर काय होतं त्या ठिकाणी, शेअर गेले चुलीत अशी म्हणण्याची गती यायची. त्यासाठी असतं डिजिटल मार्केटिंग, सॉरी डिजिटल डीमॅट अकाउंट. म्हणून या ठिकाणी असतं डिजिटल अकाउंट. आता डीमॅट अकाउंट खूप आहेत, तुम्हाला पाहिजे असे मी लिंक देतो, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ओपन करू शकता. आता याच्यामध्ये सिंपल जर आपण बघितलं तर डीमॅट अकाउंट म्हटलं डिमॅटेरियलाइज अकाउंट, याच्यामध्ये बाय सेल आपण सिंपल ओपन करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हातामध्ये मोबाईलमध्ये फक्त बघता सगळ्या गोष्टी इझिली आपण करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कंपन्यामध्ये बाय सेल करणं काही मोठी गोष्ट नाही, सिंपल. पूर्वीसारखं नाही की फिजिकल शेअर्स जर हरवले कुठे तर झालं, मग आपले पैसे केल्यात जमा होते. पण इथे आता डिजिटलमुळे इझिली आपण बाय केला तर बाय, सेल केला तर सेल, हे आपल्यावरती अवलंबून आहे, कारण केवायसी केलेली असते. आता शेअर मार्केट समजायचं तर तुम्हाला बेसिक या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कंपनी काय असते, आयपीओ काय असते, या छोट्या गोष्टी आहेत, जास्त इम्पॉर्टंट पण नाही आणि जास्त कठीण पण नाही आहेत आणि जास्त गरजेच्या पण नाही, पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला सुरुवात याच्यापासूनच होणार आहे. तुम्हाला जर पूर्ण सिरीज बघायची असेल ना तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण वेगवेगळे व्हिडिओ टॉपिक वाईज घेत येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मार्केटबद्दल प्रॉपर नॉलेज, सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक तुमच्या समोर मांडता येतील. धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका नवीन हसत राहा, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत राहा.